मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा ही घरातील सर्वांना समजावत असते की रिया तशी मुलगी नाहीये, खूप साधीसुधी मुलगी आहे ती, जरा समजून घ्या असं ती सत्याला आता म्हणू लागते. त्याच वेळी आता सत्या म्हणतो की तू गप्प बस. तेव्हा निरूपा सुद्धा म्हणते की आता मला समजते की पाणी नक्की कुठे मुरतंय आणि हिनेच फूस लावलीये माझ्या रव्याला. भोळा भाबडा माझा रवी भाऊजी भाऊजी करत तू जुळवून दिलं असेल याचं लफडं. मग आता रवी हा सगळ्यांकडे पाहतो आणि नकारार्थी मान हलवतो. काय ग, तुझ्या मनात काय आहे? या घराची वाट लागायला हवी एवढंच ना? या सगळ्यांचा रोग फक्त मीरावरच असतो. सगळेजण मीराकडे रागात पाहतात. तेव्हा आता सत्या सुद्धा पुढे येतो आणि म्हणतो, धूमकेतू, हे काही तू बरोबर केलं नाही, कारण तुझ्या हातून ना खूप मोठी चूक झाली आहे. अगं, तुला जर का अगोदरच सगळं माहीत होतं तर तू आमच्यापासनं का लपवलं? असा सुद्धा सत्य आता मीराला जाब विचारू लागतो. अगं, कशापायी लपून लपून हा तू कारभार केलास? तेव्हा आता लगेचच सुधाकर राव म्हणतात, जरा गप्प बसा रे सर्वांनी, जरा गप्प बसा. काय बोलताय तुम्ही? आणि उगीचच काही पण अंदाज लावू नका, समजलं? आणि हे सत्यजित, तू कुठचा विषय कुठे सुद्धा घेऊन जाऊ नकोस हा. मग आता सत्या हा अजिबात गप्प राहत नाही. तो मीराला म्हणतो, नाही धूमकेतू, हे बघ, तू अजिबात विषय टाळायचा नाही. मला याचं उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजेच, कारण तुझा आणि त्या पोरीचा काय संबंध ना, एवढं मला सांग तू आता. तेव्हा मीरा म्हणते, सांगते, अहो सगळं सांगते, पण तुम्ही अगोदर शांत व्हा बघू. असं म्हणून मीरा पुढे सांगू लागते, अहो तुम्ही नाही का अजित कुमारमुळे एका प्रकरणामध्ये अडकला होतात आणि मग आम्ही तुम्हाला बाहेर काढलं. मग आता सत्य विचारतो, त्याचा इथे काय संबंध? तेव्हा आता मीरा सत्य सांगू लागते की अहो, त्या रियामुळेच तेव्हा तुम्ही बाहेर येऊ शकला होतात. आता हे ऐकून सत्याला आता खूपच मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सत्या विचारतो, काय? मग आता सर्वजण मीराकडे पाहू लागतात. तेव्हा सर्वांना सत्य समजतं की सत्याला तेव्हा जेलमधून बाहेर काढणारे एकच व्यक्ती म्हणजे रिया. मग पुढे आता मीरा सांगू लागते, तेव्हा तिने एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही की तुमचं आडनाव नक्की काय आहे, तुम्ही कोण आहात आणि कुणाचा पोरगा आहे, काही म्हणजे काहीच विचारलं नव्हतं. अहो, तिची आणि रवी भाऊजींची चांगली मैत्री आहे आणि म्हणून फक्त तिच्यासाठी तिने एकदम साफ मनाने तुमची मदत केली. तेव्हा सत्य आता विचार करू लागते. त्यानंतर आता मीरा म्हणते, तेव्हा आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं हो नक्की ती कुणाची मुलगी आहे ते. अहो, तेव्हा तर आमच्यासाठी मदत करणारा तोच देव होता. मग आता लगेचच रवी सुद्धा माफी मागतो आणि म्हणतो, दादा खरंच, अरे मैत्री करताना मी तिचं आडनाव नव्हतं विचारलं. अरे दादा, तुम्हाला आता एक सांग, तुझे एवढे मित्र आहेत ना आणि त्यांच्याशी मैत्री करताना तू कधी त्यांचं आडनाव विचारतोस का? तेव्हा सत्या त्याच्या अंगावर धावूनच जातो आणि म्हणतो, रवे आम्हाला तू नको हा शिकवू. तेव्हा मीरा म्हणते, असं धावून का जाताय? अहो थांबा ना, ते काय बोलतायत, जरा तुम्ही त्यांचं ऐकून घ्या ना. असं म्हणून आता मीरा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता निरूपा लगेचच म्हणते की मी सांगते ना तुम्हाला, हे सगळं ना, सगळं म्हणजे सगळं हिनेच पडवलंय रव्याला. ए रव्या, तू आता सांगतोय मला काही माहीत नव्हतं, पण माझी खात्री आहे की हिला सगळं काही माहीत असणार. मग आता मीरावर सरळ सरळ ती आरोप करू लागते, पण मीराला अजिबात ते आवडत नसतं. मग सत्य आता म्हणतो, ठीक आहे, मैत्री करताना आपण नावगाव विचारत नाही, पण मैत्री झाल्यावर तरी विचारतोच ना, की तेव्हा सुद्धा नाही विचारलं तिचं नावगाव तू. मग आता रवीकडे काही बोलण्यासाठी शब्दच नसतात. त्यानंतर तो आता म्हणतो, बाई विचारायला पाहिजे ना, तुझं नाव काय, गाव काय, तू नक्की आलीयस कुठनं, ते तू नक्की काय करते, कुठे जॉब करते, कुठे राहते, एवढी साधी अक्कल नाही का तुला? असं म्हणून आता सत्या खूपच भडकतो. तेव्हा रवी आता पुढे सांगू लागतो की अरे दादा, ऐकून घे ना जरा. मग सत्या म्हणतो, बस झालं आता, आता मी तुझा मोठा भाऊ म्हणून तुला काय सांगतोय ना ते ऐकून घे जरा, आणि जरा कान उघडे ठेव आणि मग ऐक. यापुढे त्या पोरीशी दोस्ती काय, नुसतं हाय हॅलो जरी केलं ना तरी सुद्धा गाठ माझ्याशी आहे, असं म्हणून सत्या भडकतो. तर रवीला आता मोठा धक्काच बसतो की रियाबरोबर बोलायचं सुद्धा नाही म्हटल्यावर आता कसं होणार. मग आता पुढे सत्य वैतागूनच म्हणतो, त्या पोरीचा विषय आज आता इथे लगेच संपवायचा, आणि परत जर का तिचं नाव तू तोंडातून काढलं ना तर तुला असा फोडीन ना. सत्य आता रवीवर हात उचलत असतो. ते पाहून आता सर्वांना मोठा धक्काच बसतो. सर्वजण आता सत्याच्या रागाकडे बघतच राहतात. मग त्यावेळी मीरा आता सत्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अहो तुम्ही कसं बोलताय त्यांच्याबरोबर, जरा भान ठेवून राहा, वागा, रागावर कंट्रोल ठेवा. मग आता रागातच सत्या म्हणतो की ये तू गप्प बस, हा आमचा भावाभावांचा विषय आहे, तू अजिबात यामध्ये काही बोलायचं नाही, नाक खुपसायचं नाही, कारण ज्या माणसाने आपल्या बापाची एवढी वाट लावली त्या
माणसाच्या मुलीला मी आयुष्यभर कधीही डोळ्यासमोर असं उभं करू शकत नाही. हे तू तुझ्या डोक्यामध्ये चांगलं फिक्स करून ठेव, असं म्हणून सत्या रागातच रूममध्ये जातो. तेव्हा सुधाकर राव त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण सत्या ऐकत नाही. तेव्हा रवी हा मीराकडे पाहतच राहतो, कारण मीराचाही चेहरा पडलेला असतो. त्यानंतर रात्री आता सुधाकर राव हे हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा सत्या आता आपल्या वडिलांना असं बसलेलं पाहतो. पुढे सुधाकर राव हे एकदम टेन्शनमध्ये असतात, त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. मग सत्याला ते पाहवत नाही, तो लगेच त्यांच्याजवळ जाऊन बसतो. त्यानंतर आता लगेचच सत्या हा त्यांना विचारतो, काय झालं बाप? अरे तू लोड नको ना घेऊ, सगळं काही होईल ठीक, मी आहे ना, मग नको ना तू टेन्शन घेऊ. तेव्हा आता सुधाकर राव विचारतात की कसं होईल रे ठीक, तूच सांग ना बाळा आता. अरे फक्त ठीक होईल हे म्हणायला खूप सोपं आहे, पण रव्याने ना असा घोळ घालून ठेवलाय ना की काय करावं कळत नाही. आणि तिकडे आपण त्या घरातल्या कागदपत्रावर सह्या करून बसलो आहोत, आणि ते कर्ज जर नाही फेडलं ना तर आपल्या हातनं हे छप्पर जाईल रे, अशी भीती सुधाकर रावांना वाटते. मग आता सत्य एकदम टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो, बाप पण जे काही असेल ते असेल, सगळं काही ठीक होईल, मी करेल म्हटलं ना सगळं, पण तू काही आता काळजी करू नको. अरे तू फक्त आणि फक्त तुझ्या तब्येतीकडे जरा लक्ष दे, आणि बाकी काही असं मनाला लावून घेऊ नकोस, मी सगळं काही व्यवस्थित बघतो. मग आता लगेचच सुधाकर राव हे त्याच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवत विचारतात, बाळा तू काय करणार काय आहेस? पण मग आता सत्या म्हणतो, आपल्याला जास्त काही करायचंच नाही आहे, कारण रव्या काय आपल्या शब्दाबाहेर नाही, आणि आपल्याला त्रास होतोय ते पाहून तो सुद्धा थांबेलच की, तो कुठेच जाणार नाही, त्याला सगळं काही कळतंय आता. आणि हप्त्यांचं म्हणशील तर ते टेन्शन घेऊ नको, बघतो मी काय करायचं. एवढ्यातच निरूपाही तेथे येते आणि रागातच सत्याला विचारते, काय रे तू काय करणार आहेस असं, आणि उगीच तुझ्यासारख्या या खोट्या आशा त्यांना दाखवू नकोस. अरे तू गाडी तर विकून टाकलीस ना, असं म्हणून सर्व सत्य सांगते. आणि हे ऐकून आता इकडे सुधाकर रावांना मोठा धक्का बसतो. तर सत्या रागातच निरूपाकडे पाहतो, कारण तिने असं जे काही सत्य सांगितलेलं असतं ना, त्यामुळे सुधाकर राव हादरून गेलेले असतात. मग आता सुधाकर राव हे सत्याकडे पाहतच राहतात. तेव्हा ते आता आश्चर्याने विचारतात, काय गाडी विकली म्हणजे? मग आता सत्या खूपच रागात निरूपाकडे पाहतो. त्यावेळी निरूपा म्हणते, अरे बोल ना आता, अरे कसं कर्ज फेडणार आहेस, बोल ना आता तू, कारण 17,000चं नाही 17 लाखाचं कर्ज आहे, तुला झेपणार आहे का? तेव्हा सत्य आता सुधाकर रावांकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर आता सत्याच्या डोळ्यात पाणी येतं की निरूपाने घोळच घालून ठेवला. तेव्हा आता लगेचच सुधाकर रावांना तो सांगतो की, बाप रे तुझ्या ऑपरेशनच्या खर्चासाठी गाडी विकणं माझ्यासाठी भाग होतं, पण तू अजिबात काही काळजी करू नकोस, मी करीन सगळं काही व्यवस्थित. मग सुधाकर राव अजूनच टेन्शनमध्ये येतात. त्यानंतर निरूपा हसतच म्हणते, अरे वा म्हणे, मी करेन म्हणे, अरे दादागिरी आणि ही 17 लफडी करण्या इतपत हे 17 लाखाचं कर्ज फेडणं एवढं सोपं आहे का? तेव्हा आता सुधाकर राव हे खूपच चिडतात आणि म्हणतात, गप्पा बस निरूपा, एकतर हे सगळं काही तुझ्यामुळे झालंय आणि वर तू यालाच बोलतीस का? मग आता निरूपा ही म्हणते की, हो नेहमीप्रमाणे घेतली का तुमच्या पोराची बाजू? अहो हे जे काही मी केलं ना ते फक्त माझ्या पोरांसाठी केलं. मग आता सुधाकर राव हे भयंकर चिडतात आणि म्हणतात की, हे बघ पोरांसाठी नाही, फक्त आणि फक्त एका पोरासाठी केलंय, अगं तुला त्याच्याशिवाय दुसरं कोणी दिसतच नाही ना. मग आता निरूपा म्हणते, कारण तोच लायकीचा आहे, तोच आपलं भविष्य आहे, कारण तोच सांभाळ करणार आहे आपला. मग आता सत्या हा निरूपाकडे अजूनच रागात पाहू लागतो. मग आता सुधाकर राव वैतागूनच विचारतात, एवढं सगळं होऊन देखील तुझ्या डोळ्यावरची पट्टी अजून तशीच्या तशीच आहे का? त्याला सांभाळच करायचं असेल ना तर आत्ता कर म्हणावा या घडीला, ते 17 लाख रुपये त्याला फेडायला सांग, असं म्हणून सुधाकर राव चिडतात. मग आता सुधाकर रावांना खूपच त्रास होऊ लागतो, त्यांना व्यवस्थित बोलता सुद्धा येत नसतं. ते पाहून आता सत्या भडकतो आणि लगेचच सुधाकर रावांना शांत करत निरूपासमोर हात जोडतो आणि म्हणतो, ए बाई तुझ्यासमोर हात जोडतो मी, पण तुझं हे थोबाड आहे ना ते अगोदर बंद ठेव, आणि तुला बोंबलायचंच असेल ना तर घराच्या बाहेर जाऊन बोंबल, पण अजिबातच इथे कटकट करायची नाही, असं म्हणून सत्या भडकतो. तेव्हा आता निरूपा लगेचच सुधाकर रावांना म्हणते की, अहो शांत राहा. मग आता सत्या म्हणतो, गप्पा बसायचं एकदम, अगं तुला दिसतंय ना बापाला इथे किती त्रास होतोय, ते निघ अगोदर इथनं, असं म्हणून सत्या भडकतो. तेव्हा निरूपा आता गुपचूपच तेथून जाते. त्यानंतर सत्य आता लगेचच, बाप बाप तुला काही होता कामा नये असं म्हणतो आणि तेथे सुधाकर रावांच्या पायाजवळ बसतो.
तर मीरा आता आपल्या रूममधून बाहेर येत असते तेव्हा ती समोर पाहते तर सत्या असा सुधाकर रावांच्या पायाजवळ बसलेला असतो. तेव्हा आता सत्या रडतच म्हणतो, बाप हे बघ, त्या वेळेला मला खरंच काही सुचलं नाही रे, आणि माझ्यासाठी सर्वात जास्त तू महत्त्वाचा आहे. तेव्हा आता सुधाकर राव हे सत्याच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवतात. तर आता दुसरीकडे रवी हा रूममध्ये असतो. त्याला काहीही सुचत नसतं, कारण आता ज्या प्रकारे रियाच्या वडिलांचं सत्य समोर आलेलं असतं तो प्रकार पाहून आता रवीला धक्काच बसलेला असतो. त्याला आठवतं की कशा प्रकारे सत्यदादा आणि त्याचबरोबर रियाच्या वडिलांमध्ये एवढे वाद झाले. त्याचबरोबर रियाचे वडील नक्की कोण आहेत हे सुद्धा मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं, आणि रियाची आई म्हणजे शलाका ही तर पूर्णपणे आमच्या नात्याविरोधातच आहे. आणि मग त्यानंतर हेही तिला आठवतं की ढवळेकर असंही म्हणाला की तुमच्यासारख्या बेकारड्या परिवारामध्ये तिला कधी म्हणजे कधीच पाठवणार नाही. मग आता सत्याने सुद्धा जे काही म्हटलेलं असतं की ज्या माणसाने माझ्या बापाच्या आयुष्याची वाट लावली त्या माणसाच्या पोरीला उभ्या आयुष्यात सुद्धा मी इथे उभं करणार नाही. रिया ही रूममध्ये असते. तेवढ्यातच ती आता लगेचच रवीला कॉल करते. तेव्हा आता रवी समोर पाहतो तर लगेचच रियाचा तो कॉल असतो. तेव्हा त्याला आता कॉल रिसीव्ह करावा की नाही असं होतं, कारण सत्यदादाने ताकीद दिलेली आहे की अजिबात कॉल रिसीव्ह करायचा नाही. मग आता तो फोन लगेचच कट करून टाकतो. तेव्हा आता फोन कट केल्यामुळे इकडे रियाला खूप वाईट वाटतं आणि त्या गोष्टीचा रवीला सुद्धा त्रास होत असतो. मग आता इकडे रिया स्वतःलाच त्रास करून घेत असते आणि म्हणते की रवी फोन उचल ना प्लीज, एकदाच फोन उचल ना, माझ्याशी तू एकदाच बोल ना प्लीज. पण रवी सारखा सारखा फोन आता कट करू लागतो. त्यामुळे आता रियाला काय करावं सुचत नाही. ती आता लगेचच मेसेज करते. मग आता तिने त्यामध्ये लिहिलेलं असतं टाईप करून की माझ्याशी बोल, आपण दोघेही मिळून सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करूयात रवी. त्यानंतर रवी आता मेसेज वाचतो, परंतु आता तिला रिप्लाय काही देत नाही. मग रिया अजूनच रडू लागते आणि म्हणते रवी प्लीज दे की रिप्लाय, एकदा तरी तू माझा मेसेज बघ ना प्लीज प्लीज. मग आता इकडे रिया स्टँडच घेते आणि म्हणते की रवी, आपलं प्रेम आहे एकमेकांवर, आपलं असं प्रेम एकमेकांवरचं कधीही हरू शकत नाही, आणि मेन म्हणजे मीच आपल्या प्रेमाला कधीही हरू देणार नाही, नो चान्स, असं म्हणून ती आता स्वतःची शपथच घेते. आणि मग त्यानंतर इकडे रवी हा सगळ्या गोष्टींचा विचार करत खूप रडू लागतो. त्यालाही काही सुचत नसतं की काय करावं आता पुढे, रियाबरोबर बोलावं की नाही बोलावं. आता दुसऱ्या दिवशी सुधाकर राव हे बाहेर डायनिंग टेबल जवळ आलेले असतात. तेवढ्यातच आता मीरा सुद्धा तेथे येते आणि म्हणते बाबा तुम्ही आलात, नाश्ता करून घ्या हा, कारण तुम्हाला गोळ्या सुद्धा घ्यायच्या आहेत ना. मग त्यानंतर आता हे काय आहे नवीन असं आता सुधाकर राव विचारतात. तेव्हा ती आता म्हणते तुम्ही आजारपणातनं उठलात ना, म्हणून तुमच्यासाठी हे पौष्टिकला काय म्हणतात बरं, हेल्दी ना, ते हेल्दी आहे सगळं, आणि तुमच्यासाठी हेल्दीच नाश्ता बनवलाय, असं म्हणून ती विचारते बाबा तुम्हाला बरं वाटतंय ना आता पण. तेव्हा सुधाकर राव म्हणतात मीरा अगं तू बस की बाळा, बस ना, तू खाऊन घे ना थोडं. त्यानंतर आता मीरा तेथे बसते. तेव्हा सुधाकर राव म्हणतात मीरा कसं बोलावं ना कळत नाही अगं, कारण माझ्यामुळे माझ्या सत्यजितला अगदी गाडी विकावी लागली. मग आता मीराला समजतं की सुधाकर रावांना सगळं सत्य माहीत झालं, म्हणूनच ती आता म्हणते तुम्ही याचा विचार करू नका बाबा, अहो गाडी महत्त्वाची की तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात सांगा ना, अहो आमचे बाबाच आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, अहो त्या गाडीसारख्या अजून 10 गाड्या येतील यांच्याकडे, पण प्रत्येक गाडीला असा नारळ ओवाळून टाकायला बाबा असणं महत्त्वाचं आहेच ना, असं म्हणून ती सुधाकर रावांकडे पाहते आणि गाडीपेक्षा तुम्ही किती महत्त्वाचे आहात ना हे सांगण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता सुधाकर राव म्हणतात दरवेळी ना फक्त आणि फक्त तुझी आणि सत्यजितची फरफट होत असते, पण कसं आहे ना आता होत नाही ग माझ्याकडनं सुद्धा काही, कारण ही निरूपा आहे ना ती दरवेळी असा काहीतरी घोळ घालून ठेवते आणि मग तुम्हाला निस्तरावं लागतं. मग आता मीरा ही शांतपणे सांगते की टपोऱ्या फुलाचंच बघा ना बाबा, अहो त्याला माहीत असतं की संध्याकाळी ते फूल असं कोमेजणार आहे आणि गळून पडणार सुद्धा आहे, म्हणूनच ते फूल उमलायचं थांबत नाही ना. आता पुढे ती सांगू लागते की त्याच्या रंगामुळे त्याच्या सुगंधामुळे तो आसपास सर्वांना अगदी दरवळून टाकतो आणि दिवसभर आजूबाजूच्या सर्वांना आनंद देत राहतं. गळून पडताना अजून फुलांना झाडांना जन्म देऊन जातं आणि आयुष्य एकदम असंच असतं की, पण अजून हे सगळं होत असताना करता आणि करविता तिथे असणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं, कारण आयुष्य अजून खूप मोठं आहे बाबा, आम्ही खूप काय काय करू, जिंकू हरू पडू सुद्धा, पण आम्ही परत पुन्हा उभे राहू,
आणि पडलो तरी कधी म्हणजे कधीच हार मानणार नाही असं म्हणून आता ती लगेचच सुधाकर रावांना धीर देते. तेव्हा बाळा तू खरंच खूप गुणाची लेक आहेस असं म्हणून आता ते तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. त्यानंतर ते म्हणतात बाळा पण तुझी खूप ओढाताण होते, तुझी हौस मौस काहीच या घरामध्ये होत नाही. तेव्हा आता लगेचच मीरा म्हणते की तुम्हाला कोण म्हटलं बाबा की माझी हौस होत नाही या घरात. माझा नवरा सगळी माझी हौस मौस करतो, दुसऱ्यांना जीव लावणारा, कारण माणसांना जपणारा नवरा मिळायला लय भाग्य लागतं. तेव्हा सुधाकर रावांच्या डोळ्यात पाणी येतं की माझ्या सत्यासारखीच माझी सून सुद्धा आहे. मग त्यानंतर आता सुधाकर रावांना लगेचच मीरा सांगू लागते यांचा ना तुमच्यावर खरंच खूप जीव आहे बाबा, आणि एकदम ते जीव ओवाळून टाकतात तुमच्यावर. सुधाकर राव म्हणतात त्याचीच तर जास्त चिंता आहे मला. मग आता मीरा म्हणते बाबा तुम्ही अगोदर नाश्ता करून घ्या बरं, नाहीतर तुम्हाला वेळेवर मी नाश्ता दिला नाही म्हणून ते माझ्यावरच ओरडतील. तेवढ्यातच सत्य आता तेथे येतो आणि डोकावून मीराकडे पाहतो. त्यानंतर आता लगेचच सुधाकर राव म्हणतात तरी बरं, कारण त्याच्याकडे भाड्याची गाडी तरी आहे निदान. आता मीरा म्हणते की अगोदरची गाडी नाही आहे बरोबर आहे, पण त्या 3 गाड्यांमध्ये त्यांच्याकडे ऑप्शन आहे आणि त्याच्यामधली ते एक घेतील चालवायला. मी यांना आता डबा देऊन देत येते हा असं म्हणून मीरा जायला निघते. तेव्हा सत्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं, तर मीरा आता लगेचच तेथून जायला निघते. त्यानंतर सत्या विचार करतो की आता धूमकेतूला सांगू कसं की माझ्याकडे काही काम नाही आहे म्हणून. तर इकडे रिया ही रवीच्या आता हॉटेलमध्ये आलेली असते. तेव्हा आता ती एका वेटरला बोलवते आणि रवी स्पेशल वेल्वेट केक आहे ना तो फक्त शेफ रवीलाच घेऊन यायला सांग पटकन, असं आता ती त्या वेटरला सांगते. रिया तेथे आल्यामुळे वेटर आता लगेचच आतमध्ये जातो. तर आता रवीला तो सांगतो की रिया मॅडम आल्या आहेत, अरे तुला तो केक घेऊन बाहेर बोलवले. मग आता मला बाकीच्या खूप ऑर्डर आहे त्या पेंडिंग आहेत, त्यामुळे मला त्या ऑर्डर कंप्लीट करायच्या आहेत असं रवी म्हणतो. मग आता तेवढ्यातच त्याचे सर तेथे येतात आणि म्हणतात हे पहा अगोदर रिया मॅडमची ऑर्डर कंप्लीट कर आणि तू स्वतः घेऊन जा, रिया मॅडमकडे लक्ष दे असं म्हणून सर तेथून जातात. तेव्हा रवीचा आता नाईलाज होतो, कारण ज्या प्रकारे आता रियाने त्या सरांना सांगितलेलं असतं की रवीलाच बाहेर पाठवा म्हणून, त्यामुळेच ते सर आता आतमध्ये रवीला सांगण्यासाठी आलेले असतात. तर रवीचा आता नाईलाज होतो. तर आता रवीला माहीत असतं की रिया मला फक्त आणि फक्त मनवण्यासाठी आली आहे, परंतु मला तिच्याबरोबर बोलायचंच नाही, मी तरी काय करू असा प्रश्न त्याच्या मनात येतो. परंतु आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला ती ऑर्डर कंप्लीट करणं सुद्धा गरजेचं असतं आणि म्हणूनच तो आता एकदम शांत होऊन जातो. इकडे मीरा आता रूममध्ये येते, कारण तिला सत्याला डबा द्यायचा असतो. तेव्हा ती आता मोठ्या मोठ्यानेच सत्याला आवाज देऊ लागते की ओ ऐका ना डबा घेऊन जा, अहो ऐका की डबा घेऊन जा, कुठे आहात तुम्ही असं म्हणून ती सारखी सारखी आता सत्याला आवाज देत असते. परंतु सत्य आता तेथे नसतोच. तेव्हा आता ती मनातच विचार करू लागते अरे बापरे, हे गेले की काय लगेच कामाला निघून, आणि मला तर काही सांगून नाही गेले, काय करावं बरं आता असा प्रश्न मीराच्या मनात येतो. आणि मग त्यानंतर ती म्हणते जाऊ देत, आता मी एक काम करते, मीच यांना डबा नेऊन देते तिकडे. तेव्हा आता मीरा लगेचच तिकडे जायला सुद्धा निघते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता मीरा ही तिकडे सत्याकडे गेलेली असते आणि त्याला विचारते काय हो गाडी कुठे आहे तुमची. तेव्हा सत्या म्हणतो गाडी आहे की, पण काय आहे ना तिची जरा तब्येत खराब आहे, त्यामुळे मला ना जरा ती रिपेअर करावी लागेल आता. तेव्हा मीरा सत्याकडे खूप वेळ पाहतच राहते आणि म्हणते असं आहे का, अहो पण तुम्ही किती खोटं बोलताय, तुम्हाला काही अंदाज आहे की नाही, एवढे दिवस तुम्ही फक्त खोटं बोलत होतात का, कारण मला सगळं काही माहीत झालं आहे. तेव्हा आता सत्या हा मीराकडे पाहतच राहतो. त्यानंतर मीरा आता विचारते की काय झालंय नक्की, तुम्ही मला सांगाल का, बोला की अहो काय झालंय. मग आता त्यानंतर सत्या म्हणतो अरे त्या सुजित कुमारने अख्ख्या सांगलीमध्ये बोबाटा केलाय, जो कोणी मला गाडी भाड्याने देईल किंवा काम देईल ना मी त्याची पूर्णपणे वाट लावून टाकणार म्हणजे टाकणारच. त्याला घाबरून आता कोणीही मला कामसुद्धा देत नाही आहे आणि भाड्याने गाडीसुद्धा देत नाही आहे. तर आता दुसरीकडे मीरा सुजित कुमारची वाट लावण्यासाठी त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते की हे तू बरोबर नाही केलं सुजित कुमार, अरे तुझ्यामुळे ना यांना कुणी गाडीसुद्धा देत नाही आहे आणि कामसुद्धा देत नाही आहे. सुजित कुमार म्हणतो की नाहीच मिळणार काम त्याला, आता त्याला सांगलीमध्ये कुठे म्हणजे कुठेही काम मिळणारच नाही, अशी धमकी तो प्रत्यक्ष मीराच्या तोंडावर देतो. मग आता मीरा त्यालाच
उलट सांगते की हे बघ असं काहीही होणार नाही, कारण कुणीही आडवं येऊ दे, हे बघ नशिबात आहे ना ते मिळणार म्हणजे मिळणारच त्यांना. आता तू बघतच राहा, मी यांना काम शोधून देणार म्हणजे देणारच, असं म्हणून आता मीरा ही त्याला चॅलेंज करते. आता तेथे देविका येते आणि ती सगळं काही बोलणं ऐकते आणि तिला धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.